नमस्कार मंडळी. वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येक भरतीची जाहिरातीपासून ते निकालापर्यंतची अपडेट आपल्याला याच चॅनलवर मिळेल. तर मित्रांनो, भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणारे स्वप्न पाहणाऱ्या सर्व तरुणांसाठी एक अतिशय आणि मोठी सुवर्ण संधी चालून आली आहे. भारतीय रेल्वेत सुवर्ण संधी ती म्हणजेच 11,127 पदांची असिस्टंट लोको पायलट या पदासाठी भरती निघणार आहे आणि ही वर्षातील पहिलीच सर्वात मोठी भरती आहे. वर्ग 2 ची भरती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता तुमचा चान्स जायला नको. सर्वात आधी या भरतीचा एक थोडक्यात आढावा घेऊया. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकूण पदे आहेत 11,127 आणि असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP जे वर्ग 2 चे पद आहे. ही भरती देशातील एकूण 21 रेल्वे विभागात मार्फत म्हणजेच RRBs चे 21 विभाग यामार्फत राबवली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजेच अर्ज करण्यासाठी तुम्हाला 15 मे ते 14 जून ची मुदत देण्यात आलेली आहे. आता पाहूया शैक्षणिक पात्रता. कोण अर्ज करू शकतो? जर तुम्ही संबंधित ट्रेडमध्ये ITI झालेले असाल किंवा तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी किंवा डिप्लोमा असेल, तर तुम्ही या पदासाठी 100% पात्र आहात. लक्षात ठेवा, सध्याच्या प्राथमिक सूचनेनुसार फक्त या विशिष्ट तांत्रिक पार्श्वभूमीचेच उमेदवार पात्र आहेत, म्हणजेच टेक्निकल बॅकग्राऊंड असणारे. आता पाहू आपण वयोमर्यादा. तर यामध्ये बोलायचे झाल्यास उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 30 वर्ष असायला हवे आणि वयाची गणना ही 1 जून 2026 या कट ऑफ तारखेनुसार केली जाईल. आणि इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या वयाचा पुरावा म्हणून फक्त तुमच्या 10वीच्या बोर्ड प्रमाणपत्रावर असलेली जन्मतारीखच ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे अर्ज भरताना तीच जन्मतारीख असू असू द्या. मित्रांनो, ही भरती देशातील 21 विभागांमध्ये होत आहे, ज्यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बिलासपूर, भोपाळ, सिकंदराबाद अशा अनेक विभागांचा समावेश आहे. आणि विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांसाठी विशेष आव्हान म्हणजेच सोलापूरसह महाराष्ट्रात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या जास्त आहे. येथील तरुणांनी या मोठ्या भरतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केलेले आहे. तर महत्त्वाच्या तारखा जर पाहिल्या तर अर्ज कधी करायचा, तर सुरुवात होणार आहे विद्यार्थी मित्रांनो 15 मे रोजी आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे ती आहे 14 जून. जरी विद्यार्थी मित्रांनो 15 मे तारीख दिलेली आहे, तरीसुद्धा तुम्ही तुमचे डॉक्युमेंट रेडी ठेवा. नाहीतर वेळेवर तुम्ही धावपळ करून तुमचे फॉर्म चुकवता. जे ज्या डॉक्युमेंटची व्हॅलिडिटी असते, ज्या डॉक्युमेंटला अपडेट महत्त्वाचे असते, ते सर्व अपडेट तुम्ही करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जे तुम्ही नेहमी कमेंटमध्ये सांगता, तर ती म्हणजे सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्येपासून वाचण्यासाठी शेवटच्या दिवसाची म्हणजेच 14 जूनची वाट पाहू नका. लवकरात लवकर अर्ज करा. तर मग विद्यार्थी मित्रांनो, भरती सुरू होण्याची वाट नका पाहू. तुम्ही तुमचा अभ्यास, PYQ तुमचे टेस्ट सिरीज आणि तुमचे नोट्स तुम्ही कंटिन्यू करा. सोबतच तुमचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. तुमची जागा यावर्षी निश्चित करा आणि आजच अर्ज करा. म्हणजेच तुमचा अर्ज असं समजा की तुम्ही केलेला आहे आणि तुम्हाला यावर्षी कोणत्याही कंडिशनमध्ये जॉब मिळवायचाच आहे. आणि तुम्हाला कोणतीही अपडेट पाहायची असल्यास rrbapply.gov.in यावर जाऊन तुम्ही पाहू शकता. ऐन परीक्षेच्या किंवा ऐन जाहिरातीच्या वेळेस इतर कोणत्याही जास्त स्रोतामधून माहिती न घेता तुम्ही ऑफिशियल वेबसाईटहून माहिती घेऊ शकता. तर वरील अधिकृत वेबसाईटला भेट द्या. सविस्तर अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचा आणि 15 मे ते 14 जून दरम्यान तुमचा ऑनलाईन अर्ज पूर्ण करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या रेल्वेतील सुवर्ण करिअरची सुरुवात आजच करा. माझ्याकडून सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि तुमचे कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.
जेणेकरून आपण ते सॉल्व्ह करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.